ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कवठे एकंद येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारचा निषेध। मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यावर सरकार खोटे गुन्हे दाखल करत आहेत व गनिमी काव्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। यासाठी आज कवठे एकंद सकल मराठा समाज यांच्या वतीने सरकारचा निषेध केला। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर सरकारने नांदेड व बीड येथे जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो त्वरित माघारी घ्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली। यावेळी संतोष घोडके, अनिल सुतार, स्वप्नजित पाटील, तानाजी पाटील, प्रदीप शिरतोडे, बजरंग माळे व ग्रामस्थ उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय। आता सध्या ज्वलंत प्रश्न जो आहे मराठा समाज आरक्षणासंदर्भात यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढा सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, विविध ठिकाणी मोर्चे सुरू आहेत। याचं औचित्य असं आहे की मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्यावर जो सरकारने गुन्हा दाखल केलेला आहे याचा मी निषेध व्यक्त करतो। जी लोक लाखो कोटी हजार कोटी प्रॉपर्टी तयार करतात, रात्री 12, 1, 2 सभा होतात, यांच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही। परंतु जो संविधानाला धरून जो मराठा समाजासाठी लढत आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर जे गुन्हे दाखल केले आहे ते गुन्हे पाठीमागे घ्यावेत असे आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आज मला सांगू इच्छितो। आपण कवठे गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा निषेध व्यक्त करत आहे। जो गुन्हा दाखल केलेला आहे हा बिनबुड्याचा गुन्हा दाखल करण्याचं काम हे सरकार करत आहे। जी आमची मागणी आहे मराठा समाजाची आरक्षण, हे आरक्षण आम्हाला मिळावं असे आज मी सांगू इच्छितो। जय जिजाऊ, जय शिवराय।